महाराष्ट्र में आकर मनोरंजन मत करिए। आप राज्य में आते हमारे और लोगों का मनोरंजन करते, लोग एंजॉय करते हैं, लेकिन तालियां नहीं बजाते। ठीक है, आपको पता चलेगा 2024 में क्या है। आपको अभी से पसीना छूट गया है, भागम भाग चल रही है आपकी, छोड़ दो। तो वंचित बहुजन अघाड़ी ने रिटर्न लेटर मांगा है कि अगर एनडीए के साथ नहीं जाएंगे आज बातचीत करेंगे। आप किसी को हमारे कमिटमेंट के बारे में शंका आशंका निर्माण होने की जरूरत नहीं है। हम कमिटमेंट वाले लोग हैं। कुछ लोग इनडायरेक्ट बीजेपी को मदद करना चाहते हैं, इनडायरेक्ट, जैसे उत्तर प्रदेश में मायावती जी है, बहन जी है, उसके बारे में बोलते। महाराष्ट्र में भी कुछ लोगों के बारे में ये बात लोग हमेशा बोलते हैं। कुछ लोग आरएसएस का छुपा एजेंडा लेकर काम करते हैं। हम उसके साथ भी लड़ने वाले हैं, हम लड़ेंगे। प्रकाश आंबेडकर जी महाविकास आघाड़ी के हमारे सदस्य है, सम्मानीय नेता है। आज प्रकाश आंबेडकर जी, शरद पवार जी, उद्धव ठाकरे जी, कांग्रेस के वरिष्ठ नेता, हम सब बैठकर वंचित बहुजन आघाड़ी से बातचीत करेंगे। हाँ, आता बोला। लाज तुम्हालाच वाटली पाहिजे बरं का। खरं म्हणजे हा अमित शहा महाराष्ट्रामध्ये येतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेचे मनोरंजन करतात। कधी मोदीजी येतात, कधी अमित शहा येतात आणि या राज्याच्या जनतेचं मनोरंजन करतात। काय म्हणाले म्हटलं आपण, ते परत सांगा मला। 370 कलम आपण काढलं आणि त्याला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता। आम्ही तेव्हा त्यांच्या बरोबर नव्हतो, तरी आम्ही त्यांना 370 कलमाच्या बाबतीत पाठिंबा दिला होता। अमित शहानी आपलं स्मरणशक्ती जरा व्यवस्थित करून घेतली पाहिजे। नंबर 1, 370 कलम काश्मीरमध्ये काय दिवे लावलेत ते सांगा। काश्मीरी पंडित आले का? हजारो काश्मीरी पंडित आजही आपल्या राज्यात 370 कलम हटवल्यावर सुद्धा निर्वासिताचं जीवन जगतायत। त्यांचा आक्रोश आपल्या कानापर्यंत जात नाही। तुम्हाला लाज वाटली पाहिजे, लाज तुम्हाला वाटली पाहिजे। काश्मीरचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही। आजही रोज 2 किंवा 4 लष्करी जवान आमचे शहीद होत आहेत। 370 कलम हटवून तुम्ही काय केलं? लाज तुम्हाला वाटली पाहिजे। आपण सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीमध्ये आपण लोकांशी खोटं बोललेला आहात। अशा प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक झाला का याच्यावर शंका आताही निर्माण होत आहेत बरं। लाज तुम्हाला वाटली पाहिजे। आजही काश्मीरची जनता, काश्मीरचा तरुण हा बेरोजगार आहे। काश्मीर मधली बेरोजगारी ताबडतोब दूर होईल 370 कलम हटवल्यावर बरं का। काय झालं? काही झालं नाही। आजही काश्मीरी मुलं, तरुण हे अस्वस्थ आणि अस्थिर आहेत। लाज तुम्हाला वाटली पाहिजे। अखंड हिंदुस्तान करू, पाक व्याप्त काश्मीर आम्ही आणू हिंदुस्तान मध्ये, हे 2014 ला आपली घोषणा होती, 2019 ला आपली घोषणा होती। काय केलं आपण? लाज तुम्हाला वाटली पाहिजे। पुलवामा 2019 साली ज्या प्रकारे पुलवामा घडलं किंवा घडवलं गेलं निवडणुका जिंकण्यासाठी, आणि जे काही शहीदांचा बाजार मांडलात मत मागण्यासाठी, लाज तुम्हाला वाटली पाहिजे। पुढे बोला। संभाजीनगरमध्ये भाजप शरद पवारांना सहन केलंय महाराष्ट्राने, असं कोण म्हणते? असं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे। खरं म्हणजे शरद पवारांनी ज्यांना सहन केलं ते अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत। भ्रष्टाचाराचं ओझं घेऊन ते तुमच्या पक्षात गेले, याच्याबद्दल आम्ही, आणि त्यांना तुम्ही स्वीकारलं ते ओझं आणि सहन करताय, त्याबद्दल आम्ही अमित शहाचे आभारी आहोत।